कल्पना करा, एका नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाला आपलं भविष्य घडवायचं आहे. खजिना रिकामा आहे, आव्हानं डोंगरा एवढी आहेत. अशा वेळी देशाची बांधणी कुठून सुरू करायची? हो, शेतीला पाणी देऊन, मोठे कारखाने उभे करून, की अजून काही तिसरंच? बरोबर. आज आपण भारताच्या सुरुवातीच्या आर्थिक प्रवासाची, त्याच्या स्वप्नांची आणि त्याला बसलेल्या धक्क्यांची गोष्ट समजून घेणार आहोत. अगदी. आपल्याकडे भारताच्या पहिल्या 6 पंचवार्षिक योजनांची सविस्तर माहिती आहे. पण हे फक्त आकडे आणि योजनांची नावं नाहीत. नाही. तर एका राष्ट्राच्या जडणघडणीची ही कहाणी आहे. प्रत्येक योजनेने भारताच्या आर्थिक आणि सामाजिक भविष्याचा पाया कसा रचला, देशाची दिशा कशी बदलली, हे आपण टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. चला तर मग या माहितीच्या खोलात जाऊया आणि पाहूया की स्वतंत्र भारताने आपलं पहिलं पाऊल कसे टाकलं. सुरुवात करूया पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून. हो, ठीक आहे. तर पहिली योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. या योजनेला पुनरुत्थान योजना असंही म्हणतात. म्हणजे एका अर्थाने दुसऱ्या महायुद्धामुळे आणि फाळणीमुळे विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करण्याची एक धडपड होती. अगदी. आणि यामागे एक साधा पण महत्वाचं आर्थिक तत्व होतं, हेरॉड डोमर मॉडेल. हे नाव थोडं अवघड वाटतंय. हो, पण याचा सोपा अर्थ असा की देशाची आर्थिक वाढ करायची असेल तर सगळ्यात अधिक गुंतवणूक वाढवली पाहिजे. म्हणजे तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी जास्त तुमची अर्थव्यवस्था वाढेल. अच्छा. म्हणून सरकारने ठरवलं की सुरुवातीला पायाभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. म्हणूनच या योजनेचा मुख्य भर शेती आणि सिंचनावर होता, नाही का? बरोबर. कारण त्या काळात आपली बहुतेक जनता शेतीवरच अवलंबून होती. सोबतच वाहतूक आणि दळणवळणावरही लक्ष दिलं गेलं. हो, आणि त्यांची ध्येय सुद्धा एकदम स्पष्ट होती. पहिलं, महागाई नियंत्रणात आणायची. दुसरं, युद्धामुळे विस्कटलेली अर्थव्यवस्था सावरायची. आणि तिसरं, आपला व्यापारातला तोटा भरून काढायचा. तो किती होता? जो तेव्हा तब्बल 542 कोटी रुपयांचा होता. बापरे. म्हणजे एकाच वेळी धरणं, खत कारखाने, रेल्वे इंजिन, असं वाटतंय जणू काही 5 वर्षात संपूर्ण देशाचा पाया रचण्याचं काम सुरू होतं. प्रचंड. आणि याच काळात अनेक भव्य प्रकल्प उभे राहिले, जसं की झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दामोदर खोरे विकास योजना. हो. सतलज नदीवर हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर भाखरा नांगल प्रकल्प. बिहारमधला कोसी प्रकल्प. आणि ओरिसामध्ये महानदीवर हिराकूड धरण. हे फक्त धरणं नव्हती, हे बहुउद्देशीय प्रकल्प होते. म्हणजे सिंचनासोबतच वीज निर्मिती आणि पूर नियंत्रण हे देखील उद्देश होते. अगदी. आणि उद्योगांची यादी तर त्याहून मोठी आहे. बँगलोरमध्ये HMT घड्याळांचा कारखाना. हो. झारखंडमध्ये सिंद्री खत कारखाना, जो थेट शेतीला मदत करणार होता. पश्चिम बंगालमध्ये चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना आणि तामिळनाडूमध्ये पॅरांबुरी येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. आणि आपल्या पिंपरी पुण्यात हिंदुस्तान अँटीबायोटिक्सची सुरुवाती याच काळात झाली. खरंच. हो. केवळ प्रकल्पच नाही, तर काही महत्वाच्या संस्थाही याच काळात जन्माला आल्या. कोणत्या? 1952 मध्ये अखिल भारतीय हातमाग बोर्ड आणि त्याच वर्षी ग्रामीण विकासासाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू झाला. 1953 मध्ये खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना झाली. आणि गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं. आणि त्याच वर्षी ICICI ची सुद्धा स्थापना झाली. बरोबर. हे आकडे आणि नावं तर खूपच प्रभावी आहेत, पण जमिनीवर याचा काय परिणाम झाला? ही योजना यशस्वी झाली का? हो, ही योजना अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरली. अच्छा. याचे कारण म्हणजे नशिबानेही साथ दिली. मान्सून खूप चांगला होता, त्यामुळे अन्नधान्य उत्पादन वाढलं असणार. थेट 52 दशलक्ष टनांवरून जवळजवळ 66 लक्ष टनांपर्यंत वाढलं. वाव. आर्थिक वाढीचं आपलं लक्ष होतं फक्त 2.1%, पण प्रत्यक्षात आपण 3.6% वाढ मिळवली. राष्ट्रीय उत्पन्न 18% आणि दरडोई उत्पन्न 11% वाढलं. आणि महागाईचं काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे महागाई 13% कमी झाली. पहिल्या योजनेच्या या यशामुळे देशात एक नवा आत्मविश्वास संचारला होता. असं वाटू लागलं की आपण काहीही साध्य करू शकतो. आणि याच आत्मविश्वासातून दुसऱ्या योजनेने एक प्रचंड मोठी उडी घेतली. हो, आता सगळा फोकस बदलला. अगदी. शेती तर स्थिर झाली होती, आता वेळ होती भारताला एक औद्योगिक शक्ती बनवण्याची. म्हणून सगळा फोकस शेतीवरून हटवून थेट जड आणि मूलभूत उद्योगांवर आणला गेला. बरोबर. या योजनेला नेहरू महालनोबिस योजना असेही म्हणतात.
यामागे PC महालनोबिस यांची एक मोठी कल्पना होती. काय होती ती? त्यांचं म्हणणं होतं की जर आपल्याला स्वावलंबी व्हायचं असेल तर फक्त वापराच्या वस्तू बनवून चालणार नाही, तर त्या वस्तू बनवणारे कारखाने आणि मशिनरी सुद्धा आपल्यालाच बनवावी लागेल. म्हणजे आधी पोलाद बनवा, मग त्या पोलादातून रेल्वे इंजिन बनवा. अगदी. हा थेट सोव्हिएट रशियाच्या मॉडेलवरून प्रेरित विचार होता. आणि याच योजनेची ओळख म्हणजे ते भव्य लोह पोलाद प्रकल्प. ज्यांना नेहरूंनी आधुनिक भारताची मंदिरे म्हटलं होतं. बरोबर. यात छत्तीसगडमधल्या भिलाई पोलाद प्रकल्पासाठी रशियाने मदत केली, ओरिसातल्या रुरकेलासाठी पश्चिम जर्मनीने आणि पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूरसाठी ब्रिटनने मदत केली. हे फक्त कारखाने नव्हते, तर देशाच्या स्वावलंबनाची आणि आत्मविश्वासाची प्रतीकं होती. हो, आणि यासोबतच भोपाळमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच BHELचा कारखाना आणि नांगल व रुरकेला येथे 2 मोठे खत कारखाने सुरू झाले. पण मग शेतीचं काय? तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं का? नाही, पूर्णपणे नाही. 1960-61 मध्ये शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी सघन कृषी जिल्हा कार्यक्रम म्हणजे IADP सुरू करण्यात आला. पण मुख्य भर उद्योगांवरच होता? हो, तो उद्योगांवरच होता आणि उद्दिष्टही खूप मोठी होती. वर्षाला 7.5% विकास दर गाठायचा, 10 ते 12 लाख नवीन रोजगार निर्माण करायचे. आणि समाजवादी समाजरचना स्वीकारायची. बरोबर. पण ही योजना पहिल्या योजनेइतकी यशस्वी झाली नाही असं दिसतंय. काय चुकलं? यात काही आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत समस्या आल्या. 3 मुख्य धक्के बसले. कोणते? पहिला, सुएझ कालव्याचा प्रश्न, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठे अडथळे आले. दुसरा, मोसमी पावसाने दगा दिला, ज्यामुळे शेतीला फटका बसला. आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे आपल्याकडे परकीय चलनाची म्हणजे डॉलर्सची तीव्र टंचाई निर्माण झाली. अच्छा. याचा परिणाम असा झाला की महागाई तब्बल 30% वाढली. बापरे. दुसऱ्या योजनेने आपल्याला मोठे कारखाने तर दिले, पण परकीय चलनाची टंचाई आणि महागाई यांसारखे प्रश्नही मागे ठेवले. याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या योजनेची सुरुवात झाली. यावेळी नियोजकांना एक समतोल साधावा लागणार होता. बरोबर. तिसऱ्या योजनेत कृषी आणि मूलभूत उद्योग या दोन्हींवर समान भर देण्यात आला. पुन्हा महालनोबिस मॉडेल. हो, या योजनेचं प्रतिमान पुन्हा महालनोबिस यांच्या विचारांवरच आधारित होतं, ज्यात सुखमोय चक्रवर्ती यांच्या एका लेखाचा मोठा वाटा होता. उद्दिष्ट होती 5.6% आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती, स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि संधीची समानता. या काळातही काही महत्वाच्या संस्था उभ्या राहिल्या. हो, 1964 मध्ये उद्योगांना कर्ज देण्यासाठी IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आणि सामान्य माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक करता यावी यासाठी UTI म्हणजेच युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि अन्नधान्याच्या आघाडीवर तिथे 2 अत्यंत महत्त्वाच्या संस्था जन्माला आल्या. 1965 मध्ये कृषी मूल्य आयोग म्हणजे APC स्थापन झाला, ज्याचे पहिले अध्यक्ष प्रा. दातवाला होते. हीच संस्था MSP ठरवते नाही का, किमान आधारभूत किंमत? अगदी. आणि त्याच वर्षी भारतीय अन्न महामंडळ म्हणजे FCIची स्थापना झाली, जे आजही शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे गरिबांपर्यंत पोहोचवतं. म्हणजे तयारी तर चांगली होती, पण ही योजना भारताच्या इतिहासातील सर्वात अयशस्वी योजनांपैकी एक मानली जाते. असं का झालं? कारण या योजनेवर एकामागोमाग एक असे 3 आघात झाले, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कोणते 3 आघात? पहिला 1962चं चीनसोबतचं युद्ध, दुसरा 1965चं पाकिस्तानसोबतचं युद्ध आणि तिसरा 1965-66 मधला भीषण दुष्काळ. अरे रे. या 3 धक्क्यांमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. देशाचं लक्ष विकासांवरून संरक्षणाकडे वळलं. आणि त्याचे परिणाम किती गंभीर होते? खूपच. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टनांवरून थेट 72 दशलक्ष टनांपर्यंत घसरलं. म्हणजे आपल्याला अन्नधान्य आयात करावं लागलं. हो, आपल्याला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागला. 1966-67 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी झालं आणि दरडोई उत्पन्न तर शून्याच्या खाली गेलं. म्हणजे देश पुढे जाण्याऐवजी मागे गेला. अगदी. तिसऱ्या योजनेच्या या अपयशानंतर देशात एक प्रकारची निराशा होती. मोठमोठ्या योजनांचं स्वप्न तुटलं होतं. मग सरकारने काय केलं? सरकारने पुढची पंचवार्षिक योजना बनवण्याऐवजी एक ब्रेक घेतला. ब्रेक? हो, 1966 ते 1969 या काळात 3 वार्षिक योजना राबवल्या. याला योजना सुट्टी म्हणतात, पण खरं तर ही सुट्टी आरामाची नव्हती. ही एक प्रकारे इमर्जन्सी होती. म्हणजे फक्त अर्थव्यवस्थेला टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं. बरोबर.
मोठे लांब पल्ल्याचे विचार बाजूला ठेवून फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेला टिकून ठेवण्यावर आणि अन्नधान्याची समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं. आणि याच काळात 2 मोठ्या घटना घडल्या ज्यांनी भारताची दिशाच बदलली. हो, पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे हरित क्रांतीची सुरुवात. 1966-67च्या खरीप हंगामात जास्त उत्पादन देणाऱ्या बियाणांचा वापर सुरू झाला. जागतिक स्तरावर याचे जनक नॉर्मन बोरलॉग होते, तर भारतात MS स्वामीनाथन आणि त्यांना तत्कालीन कृषी मंत्री C सुब्रमण्यम यांचा महत्वाचा राजकीय पाठिंबा मिळाला. अगदी. आणि दुसरी मोठी घटना होती रुपयाचं अवमूल्यन. हा शब्द आपण खूप ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ सरकारनं जाणीवपूर्वक डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी केली. समजा आधी $1 म्हणजे 5 रुपये होते, तर आता $1 म्हणजे जवळजवळ 8 रुपये झाले. यामुळे काय झालं? यामुळे परदेशात भारतीय वस्तू स्वस्त झाल्या आणि आपली निर्यात वाढायला मदत झाली. पण त्याच वेळी आपल्याला बाहेरून आयात कराव्या लागणाऱ्या गोष्टी, जसं की मशिनरी किंवा तेल, त्या खूप महाग झाल्या. हा एक मोठा आणि धोकादायक निर्णय होता. 3 वर्षांच्या या ब्रेकनंतर आणि काही कटू अनुभवांनंतर देश 4थ्या योजनेसाठी सज्ज झाला. याला गाडगीळ योजना असंही म्हणतात. हो, हिचं घोषवाक्य होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ. आता फक्त वाढ नाही तर स्थैर्यही महत्वाचं होतं. अगदी. आणि मुख्य भर होता स्वावलंबनावर. याचं प्रतिमान ॲलेनस मान आणि अशोक रुद्र यांच्या खुले सातत्य प्रतिमानावर आधारित होतं. पण महत्वाचं म्हणजे हा काळ मोठ्या आर्थिक बदलांचा होता. बरोबर. सरकारने पाहिलं की सगळी आर्थिक ताकद काही मोठ्या उद्योगपतींच्या हातात जमा होत होती आणि हे रोखण्यासाठीच 1969 मध्ये MRTP कायदा आणला. बरोबर. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही खूप मोठे झाला आहात, आता तुमची ताकद मर्यादित करायला हवी, असं सरकार कंपन्यांना सांगत होतं. अगदी बरोबर. आणि त्यानंतर लगेचच जुलै 1969 मध्ये देशातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. म्हणजे त्या खासगी बँका सरकारी झाल्या. हो, यामागे विचार हा होता की बँकांनी फक्त मोठ्या उद्योगांना कर्ज न देता शेती आणि लहान उद्योगांसारख्या क्षेत्रांनाही कर्ज द्यावं. आणि यासाठीच अग्रणी बँक योजना म्हणजे लीड बँक स्कीम सुद्धा सुरू झाली. बरोबर. या काळात आणखी काही महत्वाचे प्रकल्प आणि कायदे आले. हो, यादी मोठी आहे. 1972 मध्ये रशियाच्या मदतीने बोकारो पोलाद प्रकल्प सुरू झाला. 1973 मध्ये साधारण विमा महामंडळाची GIC ची स्थापना झाली. आणि फेरा कायदा. हो, परकीय चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी फेरा कायदा आला आणि देशातील सगळ्या पोलाद कंपन्यांना एकत्र आणण्यासाठी स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेलची स्थापना झाली. अनेक विशेष गोष्ट म्हणजे 1972-73 मध्ये भारताचा व्यापार तोल पहिल्यांदा अनुकूल होता. हो, म्हणजे आपण जेवढे डॉलर्स खर्च करत होतो त्यापेक्षा जास्त कमवत होतो. पण ही योजना ही पूर्णपणे यशस्वी झाली नाही. पुन्हा काहीतरी अडचण आली. हो, पहिल्या 2 वर्षात प्रगती चांगली झाली, पण नंतर पुन्हा 2 मोठे धक्के बसले. कोणते? एक 1971चं भारत-पाक युद्ध, ज्यामुळे बांगलादेशची निर्मिती झाली आणि निर्वासितांचा मोठा भार देशावर आला. आणि दुसरं 1973चा तेलाचा झटका. ओपेक देशांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अचानक 400% वाढवल्या. 400%? हो, याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप वाईट परिणाम झाला. आतापर्यंतच्या प्रवासात असं दिसतंय की प्रत्येक योजनेने काहीतरी शिकवलं आणि आता 5व्या योजनेत एक मोठा बदल दिसतोय. कोणता? पहिल्यांदाच भर जड उद्योगांवरून थेट दारिद्र्य निर्मूलनाकडे वळवण्यात आला. गरिबी हटाओ हा नारा दिला गेला. अगदी. हा एक मोठा वैचारिक बदल होता. याचा आराखडा DD धर्यांनी तयार केला होता. उद्दिष्ट अगदी स्पष्ट होती: रोजगार निर्माण करणे, गरिबी दूर करणे आणि 4.4% आर्थिक वाढ साध्य करणे. यासाठी अनेक महत्वाचे कार्यक्रम सुरू झाले, जसे की ग्रामीण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसेम योजना, गरिबांना शिक्षण, आरोग्य यांसारख्या मोफत सेवा देण्यासाठी किमान गरजांचा कार्यक्रम म्हणजे MNP. आणि सगळ्यात महत्वाचं, 2 ऑक्टोबर 1975 रोजी देशात पहिल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे RRB स्थापन झाल्या, ज्यांचा उद्देशच ग्रामीण भागात बँकिंग सेवा पोहोचवणं हा होता. अगदी. सोबतच 1975-76 मध्ये एकात्मिक बाल विकास योजना म्हणजे ICDS, आपली अंगणवाडी योजना, हो, ती सुरू झाली.
1976 मध्ये देशाचं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर झालं आणि 1977-78 मध्ये वाळवंटी क्षेत्र विकास कार्यक्रम म्हणजे DDP सुरू करण्यात आला. पण ही योजना 5 वर्ष पूर्ण करू शकली नाही. 1978 मध्येच ती थांबवण्यात आली. बरोबर. आणि सरकती योजना किंवा रोलिंग प्लॅन नावाची काहीतरी नवीन संकल्पना आणली गेली. हे काय प्रकरण होतं? 1977 मध्ये देशात राजकीय बदल झाला. केंद्रात जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्यांनी काँग्रेस सरकारने सुरू केलेली 5वी योजना मुदतीपूर्वीच थांबवली. अच्छा. त्याऐवजी त्यांनी सरकती योजना आणली. याचे जनक स्वीडिश अर्थतज्ञ गुन्नार मिर्डाल होते. यात काय वेगळं होतं? यात दरवर्षी योजनेचं मूल्यांकन करून पुढच्या वर्षीची ध्येय ठरवली जात होती. या काळात काही महत्त्वाच्या योजना सुरू झाल्या का? हो, कामाच्या बदल्यात अन्न योजना, गरिबातील गरिबांसाठी अंत्योदय योजना आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी जिल्हा औद्योगिक केंद्रे म्हणजे DIC सुरू झाली. आणि आता या प्रवासातील शेवटचा टप्पा 6वी योजना, जी 1980 मध्ये सुरू झाली. हो, पुन्हा एकदा काँग्रेस सरकार सत्तेत आलं होतं आणि त्यांनी परत पंचवार्षिक योजनेचा मार्ग स्वीकारला. आणि पुन्हा एकदा भर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीवरच होता. बरोबर. या योजनेचं प्रतिमान ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचंच होतं. लक्ष काय होतं? या 3.40 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आणि वार्षिक 5.2% आर्थिक वाढीचं लक्ष ठेवलं होतं. या काळातही अनेक मोठ्या घडामोडी झाल्या. 15 एप्रिल 1980 रोजी आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. हो, आणि 2 ऑक्टोबर 1980 रोजी 2 मोठ्या योजना सुरू झाल्या. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजे NREP. आणि काही अत्यंत महत्त्वाच्या संस्था याच काळात स्थापन झाल्या, ज्या आजही खूप महत्त्वाच्या आहेत. कोणत्या? जानेवारी 1982 मध्ये आयात निर्यातीला वित्त पुरवठा करण्यासाठी एक्झिम बँकची स्थापना झाली. आणि जुलै 1982 मध्ये कृषी आणि ग्रामीण विकासासाठी शिखर बँक म्हणून नाबार्ड म्हणजे NABRD ची स्थापना झाली. ही खूपच महत्त्वाची संस्था आहे. हो. सोबतच डेन्मार्कच्या मदतीने ग्रामीण महिला आणि बालकांच्या विकासासाठी DWCRA योजना सुरू झाली. आणि 15 ऑगस्ट 1983 रोजी ग्रामीण भूमिहीनांसाठी रोजगार हमी कार्यक्रम म्हणजे RLEGP सुरू झाला. विशाखापट्टणम आणि सलेम येथे नवीन पोलाद प्रकल्पही उभे राहिले. म्हणजे ही एक यशस्वी योजना होती. एकूणच ही एक यशस्वी योजना मानली जाते. वाढीचा दर 5% जास्त साध्य झाला आणि ग्रामीण विकासावर विशेष लक्ष दिलं गेलं, ज्याचा चांगला परिणाम पुढे दिसून आला. तर हा होता भारताच्या पहिल्या 6 पंचवार्षिक योजनांचा प्रवास. फाळणीच्या जखमांवर फुंकर घालण्यापासून सुरू होऊन भव्य उद्योगांची स्वप्न पाहून युद्धाचे आणि दुष्काळाचे धक्के सोसून आणि शेवटी गरिबी आणि रोजगाराच्या प्रश्नांना थेट भिडण्यापर्यंतचा हा प्रवास होता. या योजना म्हणजे केवळ आर्थिक आराखडे नव्हते, तर त्या एका नवजात राष्ट्राच्या आकांक्षा होत्या. बरोबर. त्यातून आपल्याला देशाच्या बदलत्या प्राधान्यक्रमांची स्पष्ट कल्पना येते. आधी शेती, मग उद्योग, मग स्वावलंबन आणि शेवटी थेट गरिबीवर हल्ला. म्हणजे एका बाजूला आपण प्रगतीचे मोठे आकडे पाहतो, पण त्याच वेळी या प्रगतीची किंमत कोणीतरी चुकवली हा विचारही करायला हवा. अगदी. आणि याच विचारातून एक प्रश्न निर्माण होतो. कोणता? या सर्व योजना वरतून खाली म्हणजे टॉप डाऊन स्वरूपात राबवल्या गेल्या. दिल्लीतल्या नियोजन आयोगात बसून देशासाठी धोरणं ठरवली गेली. पण भिलाईमधील पोलाद प्रकल्पाचा किंवा हिराकूडमधील धरणाचा फायदा खरोखरच तिथल्या विस्थापित झालेल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचला का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्या सामान्य माणसाच्या अनुभवाने, त्याच्या वेदनेने आणि आकांक्षांनी देशाचं राजकारण आणि अर्थकारण